सर्वांना नमस्कार। मी श्री महेश दळजेकर, CRP येळूर, बेळगाव ग्रामीण। आज आपण UDAS प्लस मध्ये इयत्ता दुसरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ॲड कसे करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपण आता लॅपटॉपकडे पाहूया। इथं आपण आपल्या शाळेचा लॉग इन UDAS प्लस मध्ये करावायचा आहे। यानंतर असं एखादं पेज ओपन होईल। याला आपण 2023-24 ला क्लिक करायचं आहे। क्लोज अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होईल। प्रथमतः आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इथे जायचं आहे। प्रोग्रेशन मॉड्यूल क्लास 8 सेक्शन गो या पद्धतीने आपण पहिल्यांदा या 8वीच्या वर्गाला फायनलाइज करून घ्यायचं आहे। टोटल 31 स्टुडंट कन्फर्म सक्सेसफुली। त्याने आपल्या शाळेतील सर्व क्लासचे किंवा सर्व वर्गांचे फायनलाइज करून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, पुन्हा इथं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इथं यायचं आहे। इथं येऊन प्रोग्रेशन मॉड्यूल इथं जे फायनलाइज प्रोग्रेशन आहे याला आपण क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर असा सिम्बॉल मिळेल। सिम्बॉल मिळाल्यानंतर पुन्हा आपण काय करायचं आहे, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, त्याच्यानंतर इम्पोर्ट मॉड्यूल 2 नंबरचा ऑप्शन, अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यानंतर इथं स्टुडंट पेन नंबर आपण इथं ॲड करायचं आहे 20। त्याच्यानंतर त्या मुलाची डेट ऑफ बर्थ, याच्यानंतर आपण काय करायचं आहे, गो द्यायचं आहे। किंवा तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेन नंबर जर नाही मिळाला तर आपण काय करायचं आहे, आपण इथं गेट पेन आपण सर्च करूया। याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्या मुलाचा इथं आधार नंबर आपण घालायचा आहे 86 अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर आपण इयर ऑफ बर्थ घालायचं आहे 2010 आणि सर्च द्यायचं आहे। अशा प्रकारचा स्टुडंट पेन त्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला मिळू शकेल। हाच पेन नंबर आपण काय करायचा आहे, इथं आपण नोंदवायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ इथं नमूद करून आपण गो या बटनवर आपण क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीनं त्या मुलाची माहिती, संपूर्ण माहिती इथं ओपन होईल। त्याच्यानंतर आपण शेवटचा जो कॉलम आहे सिलेक्ट क्लास आपण करायचा आहे, इयत्ता 8वी, सिलेक्ट सेक्शन ए आणि डेट ऑफ ॲडमिशन। हा मुलगा 01/06/2023 या शाळेमध्ये तो काय झाला होता, दाखल झाला होता। आपण काय करूया, आता लास्ट शेवटचा इम्पोर्ट जे बटन आहे याला आपण क्लिक करूया। अशा पद्धतीचा एक स्क्रीनवर मेसेज येईल। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे। त्याच्यानंतर असा एक तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसेल, स्टुडंट सक्सेसफुली, याला ओके करायचं आहे। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टुडंटला आपण काय करायचं आहे, पुन्हा इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करून घ्यावे। धन्यवाद।